रे मे महिन्यामध्येच असा पाऊस लागलाय की मे महिन्याला पावसाळा म्हणावं का उन्हाळा म्हणावं हेच कळी नाही बघ. आता पाऊस आलाय म्हटलं तर भजे तर व्हायलाच पाहिजे का नाही बघ. माणूस रंग बदलतो हे ऐकलं होतं, पण आता पावसाळा सीझन सुद्धा सुद्धा रंग बदलाय. म्हणजे उन्हाळ्यात पावसाळा आणि पावसाळ्यात उन्हाळा असं व्हायलंय बघ. तर काय करायचं, पहिला काय करायचं, कांदे छोटे छोटे कट करून घ्यायचे, हाताच्या साहाय्याने सगळं मोकळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीठ टाकायचं, लिंबू पिळायचं आणि चांगलं मिक्स करून का नाही अर्धा तास झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर अर्ध्या तासाने काय होतं, त्याला अंगचंच पाणी सुटतंय. त्याच्यामध्ये 4-5 चमचे बेसन तांदळाचं पीठ टाकायचं आणि हिरवी मिरचीचे बारीक तुकडे करून जिरे ओवा टाकायचं, लाल तिखट हळद आणि मीठ थोडंसं टाकायचं, कारण आपण अगोदर टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने का नाही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं बरं का, जास्त नाही, एक चमचा पाणी टाकायचं. आणि अशा पद्धतीनं चांगलं बॅटर बनवून घ्यायचं आणि कुरकुरीत कडक तेलामध्ये असे भजे तळून घ्यायचे. तर पाऊस पडता पडता बघत मस्तपैकी एन्जॉय करत हे भजे खायचे. तू सुद्धा नक्की बनव बरं का, अशा पद्धतीनं मस्त होतात. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की कर.